श्री स्वामी समर्थ. आपण बघताय माझा यूट्यूब चॅनल स्वामी प्रॉपर्टीज. आता मी आहे खडवली येथे स्वामी समर्थ मतमध्ये. हा जो आपण रोड बघतो हा खडवली स्टेशनवर जातो. इथून रिक्षा भेटतात, शेअर ऑटो भेटतात आणि हा इथे गावात रोड जातो. आणि ते आहे हा स्वामी समर्थ मठ 1993 त्याची स्थापना झालेली आहे. आणि आपण आता जातो आहोत मठामध्ये. हा मठामध्ये जाण्याचा मार्ग आहे. हा सुंदर असा इथे निसर्गरम्य परिसर आहे. पावसाळ्यामध्ये तर खूप छान असं वातावरण असतं. आता आपण मागे रेल्वेचा आवाज पण ऐकला असेल. हा संपूर्ण स्वामी समर्थ मठ जो आहे त्याचा परिसर इथे आहे. इथे लोकवस्ती आहे बाजूला आणि ते आपण जातो. आता पण आपण मठाची संपूर्ण वास्तू. इथे दर गुरुवारी अन्नदान असतं. दर गुरुवारी स्वामी समर्थांची शिवलिंग आहे बघा आपण. सरस्वती आहेत. स्वामी अवतारातले पहिले अवतार दत्तात्रय अवतारातले आहेत. त्या हनुमान मंदिर, शोता भोलेनाथ, स्वामी समर्थांची मूर्ती. गणपती बाप्पाची मूर्ती ते आपण बघतोय. ते खालती आहे श्रीराम मंदिर. काही यूट्यूबमध्ये आपण बघितलं असेल तर हे तुम्ही दाखवलं नसेल त्यांनी. नाही, संपूर्ण अशी ही वास्तू स्वामी समर्थांची. आपण आता मूर्ती बघणार आहोत. इथे ही स्वामी समर्थांची मूर्ती आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश म्हणजे आता मी इथे मठामध्ये आलो होतो. तर मठामध्ये मी बघितलं खडवली स्टेशनच्या इथून जवळपास मठ आहे तो. तर मठामध्ये तर बघितलं मठाची वास्तू थोडीशी आपल्याला इथे दिसते. इथे थोडासा स्लॅब डॅमेज झालेला आहे. तर ही पूर्ण वास्तू जी आहे आपल्याला रिपेअर करण्याच्या मार्गावरती आलेली आहे. तर स्वामी भक्तांना एक विनंती आहे की त्यांनी ह्या वास्तूसाठी आपल्याला जमेल शक्यतो अशी मदत करायची आहे. आपण जर एक खडवली मठामध्ये गेलात तर तिथे माणसं असतात काही बसलेली. त्यांना विचारून कोणत्या अकाउंटला पैसे डोनेट करायचे आहेत त्यांचा अकाउंट नंबर आपण घेऊन त्यांच्याकडून तो खर्च असेल तो आपण प्रत्येकाने हातभार तिथे लावायचा आहे. स्वामी समर्थ मठ आहे, आपले स्वामी आईंचं मठ आहे ते. त्याच्यासाठी जो आपण काय करणार आहोत ते आपण पूर्ण याच्यातून आपल्या जमेल तशी मदत तिथे करायची आहे. एकदा परत बघा स्वामी समर्थांची मूर्ती आपण इथे बघा. सुंदर अशी स्वामी समर्थ मूर्ती आहे. आणि ते आपणाला गरज आहे थोडीशी इथे रिन्युवेशन करायची. थोडंसं मठाची आपण बघितलं वास्तू खूप 35 वर्ष जुनी आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. आपण मठात जाऊन प्रत्यक्षात स्थळावरती जाऊन स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन तिथे जे काका बसले असतात त्यांच्याजवळ आपण तिथे आपल्याला वाटते ते आपल्या इच्छेप्रमाणे तिथे देणगी द्यायची आहे. कारण स्वामी समर्थ मठ खूप चांगला आहे. पण तर थोडीशी आपण बघितलं ते थोडंसं पाणी वगैरे पावसात पडतं ते बघून खूप वाईट वाटतं की आपण एवढं भक्त असून आपण स्वामी समर्थ मठासाठी काही करू शकतो आणि केलंच पाहिजे. धन्यवाद. मी आता तुम्हाला पूर्ण परिसरात फिरून दाखवणार आहे. हे परमपूज्य आपले शंकर महाराज आहेत. इथे दुर्गा माता मंदिर. हा असा संपूर्ण परिसर आहे मंदिराचा. हां हां.
इथून आपण दर्शन घेऊ शकतो. ते प्रदक्षिणा मार्ग आहे ते हा पूर्णपणे हा. औदुंबराचं इथे वृक्ष आहे. आपण औदुंबरातून आपण एक प्रदक्षिणा मारूया. इथून हा औदुंबर आहे. औदुंबर वृक्ष आणि हा स्वामी समर्थ मठाची वास्तू आहे. आपण इथे बघू शकता ही वास्तू स्वामी समर्थ मठाची. वास्तू खूप चांगल्या प्रकारची आहे, पण काही ठिकाणी थोडासा त्याला आपण बघितला थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम आलेला आहे. इथे असतो आता गुरुवारी इथे महाप्रसाद असतो. इथे ज्या कोणाला भाविकाला इथे प्रसाद देण्याची इच्छा असेल ते पण इथे महाप्रसाद देऊ शकतात. इथे लोकांना बसण्यासाठी इथे टेबल ठेवलेले आहेत. इथे बघा ही महाप्रसादाची जागा. इथे महाप्रसाद